नो तर व्हिडिओ काढायचं कारण असं आहे, कारण की आता आपलं आहे मोसंबी आहे जी एकूण तरी अशी मोसंबी आहे आणि अशा कंडिशनमध्ये आहे पूर्ण. समजा हे पहा, आघारी आहे आणि पूर्ण हिरवी आहे. आणि हा महिना आता एप्रिल, आज आहे पहा 22 एप्रिल, आणि याचा जो माल आहे लाग तर ह्या स्टेजमध्ये आहे पहा. तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ सायंकाळी घेण्यात आला आहे त्यामुळे थोडं. तर हे पहा, अशा प्रकारचा याला माल आहे. तर हे पहा, आणि झाड पण सुद्धा तुम्ही पहा एकदम हिरवगार आहे. तर ह्याला आता माझ्या माहितीस्तव पाणी देणं बंद करावं. यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? ज्यांना या मोसंबी पिकात, लिंबूवर्गीय पिकामध्ये एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तर त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये सांगावं, याला पाणी द्यावं. हे पहा, अशा प्रकारचा माल आहे. आणि याला मी आज ह्याला आजच पाणी दिले. आपले असे 150 झाड आहेत. हे पहा, आणि पूर्ण झाड दाखवतो तुम्हाला मी. हिरवेगार आहेत. आणि ह्याला पहा, हे आजच हे दिसेल तुम्हाला. हे पहा, ओलसर दिसतोय नाही तो. हे पहा, तरी आजच पाणी दिलंय मी. आता काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आता पाणी स्टॉप करा, कारण की आता फक्त मे महिना हे अशा प्रकारचं माल आहे. एवढा नाही गळ झाली आहे, परंतु ठीक आहे, काय नाही. ते मी ॲडजस्ट पाणी दिलंय त्याला. आता इथून पुढं पाणी बंद करावं मला असं वाटतं, कारण की ज्या झाडांना पाणी नाही दिलं तर ते झाड स्टेज दाखवतं. आता ह्या झाडाला पाणी नाही, तर हे झाड थोडं सुकल्यासारखं वाटतंय. त्यामुळे म्हटलं एक पाणी त्याला फिरावं, म्हणून हे पाणी देण्यात आलं. असे आपले झाड आहेत मित्रांनो. आता संध्याकाळ असल्यामुळे माल काय दिसणार नाही जास्त, परंतु छानसा असं माल आहे. छान माल लागलेला आहे असा. यावरती तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओ दाखवेल. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मी या मोसंबीमध्ये किती माल निघेल किती नाही. हा पहा, हे झाड, आता हे झाड पूर्ण पाण्याअभावी थोडं पानं पिवळसर पडले. ते पहा, म्हणजे हे झाड सध्या तानाच्या कंडिशनमध्ये आहे. आणि याला मालसुद्धा आहे. त्यामुळं हे काय, त्यामुळं ह्याला पाणी द्यावं असं एक माझा विचार आहे. तुम्ही सांगा द्यावा की नाही द्यावा, कारण की आणखीन 1 महिना जायचा आणि हा माल गळू नये म्हणून हा पाणी देण्याचा निर्णय आहे माझा. तर माल गळेल का अशा कंडिशनमध्ये माल आहे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.